फक्त मराठी। शिष्य अडचणीत सापडला की त्यात हमखास गुरुची आठवण येते, परंतु सुख असो वा दुःख गुरुचे स्मरण कायम असावं। बाबा, तुम्ही आमच्यात नाही हे अजून खरंच वाटत नाहीये। असं वाटतं आत्ता बाबा बाहेर येतील आणि त्यांची ती प्रेमळ हाक ऐकू येईल, पण दुर्दैवानं आता तसं कधीच होणार नाही। आपल्या सगळ्यांचा मोठा आधार हिरावला गेलाय। दादा, आता आपल्याकडे आठवणी काढल्यानपणे काय? आता त्यावरच आयुष्य काढायचं। होणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण तुमचा मोठा भाऊ म्हणून आता त्यांच्या जागी मी आहे। मी जरी तुमचा सावत्र भाऊ असलो तरी मी तुमच्याशी तसा कधीच वागलो नाही। सख्या भावासारखाच तुमचा सांभाळ केला आणि यापुढे मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही। दादा, होणाऱ्या गोष्टी होऊन गेल्या किंवा हा विषय आत्ता बोलणं कितपत योग्य आहे ते मला माहीत नाही, म्हणून या गोष्टी लवकरात लवकर बोलणं चांगलं आहे। काय की वच चालढकल करण्यात काही अर्थ नाही। काय बोलायचंय ते स्पष्ट बोल, मन मोकळं कर। दादा, आपण संपत्तीच्या वाटण्या करून घेऊ। गोपाळ, अरे संपत्तीच्या वाटण्या करण्याची एवढी घाई आहे का? अरे आजच बाबांची अंत्यविधी संपलेत आणि हो दादा, गोपाळचं बोलणं उचितच आहे। मलाही असं वाटतं की आता वाटण्या करण्याची वेळ आली आहे। अरे व्यावहारिक बाबी एकदा रखडल्या ना की त्या रखडल्या, त्यापेक्षा त्या लवकर झालेल्या बऱ्या। म्हणजे कसं, आपण आपल्या वाटण्या करून तिघे आपल्या आयुष्याकडे आणि भवितव्याकडे पाहायला मोकळे। मला वाटतं आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचे 3 समान भाग आपण केलेच पाहिजे। ठीक आहे, आता तुमच्या दोघांची तीच इच्छा आहे तर मी कशाला आडकाठी करू? ठीक आहे, मला मान्य आहे। अहो, काय केलं? आता काय केलं मी? बाहेर काय कबूल करून बसलात? काही कळतं की नाही तुम्हाला? व्यवहार ज्ञान काय ते नाहीच। संपत्तीचे 3 समान हिस्से का म्हणून करायचे? अगं, आम्ही 3 भाऊ, बाबांचे 3 वारसदार, म्हणून रीतीप्रमाणे संपत्तीचे 3 समान वाटे केलेत। कसली ही उफराटी रीत तुमची? मला सांगा, त्या दोघांनाही तुम्ही अगदी सख्या भावाप्रमाणे सांभाळलं, काय हवं नको ते पाहिलं, त्यांची सगळी खर्च तुम्ही केलीत, लग्न लावून दिलीत, हो की नाही? हो हो। नुसता हो हो करत बसू नका, मी काय म्हणते ते ऐका। संपत्तीतला अर्धा वाटा तुम्हाला मिळायलाच हवा। राहू देत ग, जाऊ दे, कशाला उगाच वादाला तोंड फोडायचं? आणि जे वाट्याला येईल ते पुरेसं नाहीये का आपल्याला? अगं, काही कमी पडणार नाहीये आपल्याला, जे मिळेल त्या सुखानं जगू शकतो आपण। कसलं मेलं सुखी राहणार आहोत? आजवर सगळं आयुष्य काट कसर करण्यातच गेलं। आता जरा संधी मिळाली आहे तर राहूया की जरा आरामात। त्यामुळे आता अजिबात मुखदुर्बळपणा करायला नको। संपत्तीतला अर्धा हिस्सा हा आपल्याला मिळायलाच हवा, असं ठणकावून सांगा त्या दोघा भावांना। ठीक आहे, तू म्हणतेस तर मी प्रयत्न करतो, बघतो। प्रयत्न नको, जमवाच। तर त्यामुळे मला असं वाटतं की संपत्तीचा निम्मा वाटा हा मला मिळायला हवा। अरे दादा, काय बोलतोस तू? आम्ही तुझे लहान भाऊ आहोत, त्यामुळे आमचा सांभाळ करणे तुझं कर्तव्यच होतं। निश्चितच, आणि तुझ्या जागी आम्ही असतो ना तर आम्ही देखील हेच केलं असतं आणि संपत्तीचा अर्धा हिस्सा मागितला नसता। अरे ठीक आहे, तू तुझ्या केलेल्या कर्तव्याची किंमत वसूल करतोय काय? हे बघ, ही मागणी आवाजवी आहे आणि मला हे पटत नाही। हो, आणि मलाही अजिबात पसंत नाही। दादा, अरे कधीच सावत्रपणानं वागवलं नाहीये, आणि आता शेवटी असं वागू नकोस।
संपत्तीचे समान 3 भाग होणार. ठीक आहे, उद्या भेटू आणि बोलू. बायका सुद्धा अशा वागतात ना काही वेळेला. हिनं ना मला धर्मसंकटात टाकलाय. भावांकडे अर्धा हिस्सा मागून पाहिला, पण ते नाही राजी होत. आणि मलाही पटलंय ते संपत्तीचे समसमान भाग करणं हेच योग्य आहे. पण हिला पटेल तर ना, रात्रभर या एका गोष्टीसाठी डोकं खाल्लंय नुसतं. जोवर हिच्या मनासारखं होणार नाही ना, तोपर्यंत काही स्वस्थ बसायची नाही. वाद घालून मला झेरी सांगेल. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. या पेचातून तुम्ही काहीतरी मार्ग काढा स्वामी. स्वामी, माझ्या भावांना सुबुद्धी द्या, जेणेकरून ते मला संपत्तीतला अर्धा वाटा द्यायला तयार होतील. स्वामी, माझ्यासाठी नाही म्हणत मी, हा वाटा मी मागतोय माझ्या बायकोसाठी. जर मला हा निम्मा हिस्सा मिळाला तर त्यातला चतुर्थांश हिस्सा मी तुमच्या चरणी अर्पण करेन. ये दादा, अगदी वेळ झालाच बघ. मग आता वाटणी करायला घ्यायची का? हरकत नाही. प्रथम आपल्या शेत जमिनीचं, तिथूनच सुरुवात करूया. ठीक आहे. सरपंच तुम्ही या या या. मी असं ऐकलंय तुम्ही तिघ भाऊ संपत्तीची वाटणी करणार आहात, म्हणूनच त्या संबंधी बोलायला आलोय. हो, बोला की. तुमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र केलंय, पण ते माझ्याजवळ ठेवायला दिलं होतं. मृत्यूपत्र? हो. बघू. हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तर बाबांचीच दिसते. हो, पण त्यांनी मला सांगितलं होतं माझ्या मृत्यूच्या नंतर हे वाचून दाखवा. हो, पण त्यात लिहिले तरी काय? तुम्हीच वाचा सरपंच. दे. लय तपशीलवार लिहिलेलं आहे, पण या सगळ्याचा अर्थ असा आहे की विनायकनं बाबांची लई सेवा केलेली आहे आणि भावांना बी लई सांभाळून घेतले, म्हणून संपत्तीतला अर्धा वाटा त्यांनी विनायकच्या नावावर केलेला आहे. आणि राहिलेला अर्धा हिस्सा गोपाळ आणि मारुती. मग काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? आता काय, बाबांचीच तशी इच्छा होती आणि त्यांनी जसं लिहून ठेवलंय म्हटल्यावर काय, आम्हाला ते प्रमाण मानायलाच हवं. आणि तू रे मारुती? मी वेगळं काय बोलणार नाही, माझा काही विरोध नाही. बर, मग लागा कामाला, घ्या वाटणी करून. काय आलात? तुझ्या मनासारखं झालं. अहो, पण ते कसं सांगा ना. अगं, बाबांनी मृत्यूपत्र केलं होतं आणि त्यांनी संपत्तीचा निम्मा भाग माझ्या नावावर केला होता आणि उरलेला निम्मा गोपाळच्या आणि मारुतीच्या नावावर केला होता. हा, म्हणजे आपल्या वाटेला अर्धा हिस्सा आला तर मग. अहो, पण मी काय म्हणते, आता हे सगळं धन कसं सांभाळून ठेवायचं हे आपल्या समोर एक मोठी जोखीम आहे. अहो, आत्ताच गोदा सांगत होती की आपल्या भागात म्हणे दरोडेखोर दरोडा घालतायत आणि त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. अरे बापरे. लगेच हातपाय गायला नकोयत. मी काय म्हणते ते ऐका. हे सगळं धन आहे ना, हे आतल्या खोलीत पुरून ठेवा.
एकदा काय दरोडेखोरांचा बंदोबस्त झाला की मग काढू ते सगळं. हा. अरे हो, विसरलोच. यातला चतुर्थांश हिस्सा स्वामींना द्यायचा आहे. काय? हा. का म्हणून? अगं का म्हणून म्हणजे काय? मी नवच बोललो नव्हतो का? स्वामींमुळेच आपल्याला अर्धा हिस्सा मिळाला. त्याची काही गरज नाही. अगं असं कसं? हे बघा, स्वामींमुळे आपल्याला काही मिळालेलं नाही. तुमच्या बाबांनी आधीच हे सगळं धन तुमच्या नावावर केलं होतं ना, मग त्यात त्यांनी काय केलंय? त्यांना काही देण्याची गरज नाहीये, त्यामुळे ते सगळं आता विसरून जा. गरज सरो आणि वैद्य मरो. आपली गरज भागली की मग भगवंताला, त्याला दिलेल्या वचनाला विसरून जायचं. अरे तुम्ही विसराले भगवंताला, पण भगवंताला नाही विसरता येत. स्वामी, कोण विसरलं आपल्याला? कोणी वचन दिलं होतं? आहे एक जण, त्याला त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायची वेळ आली. विनायका, ए विनायका. कोण आपण? काय काम आहे यांच्याकडे? मी कोण आहे यापेक्षा मी कशासाठी आलो आहे ते महत्वाचं आहे. कशासाठी आला आहात? विनायक कुठे आहे त्याला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. कुठे आहे तो? मला सांगा, मी सांगेन त्यांना. ठीक आहे, विनायकास म्हणाव तो स्वामींचं देणं लागतो, ते देऊन टाक म्हणाव त्या. काय? का म्हणून? का म्हणून आम्ही स्वामींना काही द्यावं? आणि तसंही आम्ही त्यांना काही देणं वगैरे लागत नाही. बरं, तुम्ही कशाला पडता या सगळ्यात? हव्यात कशाला नसत्या उठाठेवी? हे बघा, मी साफ सांगते, आम्ही स्वामींना काही एक देणार नाही आहोत. आम्ही जे काही खातोय ना, ते आमच्या नशिबातलं खातो. त्यांना काय द्यायचं? ते तुमचं तुम्ही पहा. मी तुम्हा सांगण्याचं काम केलं नव्हे. अनेक वेळा मी विनायकास याची आठवण करून दिलेली आहे. पितप्पर तुमचे तुम्ही. मी पुन्हा सांगणार नाही. निघतो मी. काय झालं? कोण होता तो साधू? कुणी नाही हो. आणि साधू कशासाठी येणार? आला होता आपला असाच भिक्षा मागत. बरं, तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही जा आत, मी पानं घेते. सुमित्रा, गोदे तू? अगं, बातमी देण्यापुरती आलीये. आत्ताच हे सांगत होते, पोलिसांनी दरोडेखोरांना पकडून जेरबंद केलंय म्हणे. बरं झालं बाई, नाकात नुसता दम आणला होता मेल्यांनी. वर जीवाला घोर किती. बरं झालं त्यांचा बंदोबस्त झाला ते. आता कसलीही भीती नाही. एवढंच सांगायला आले होते मी. चल, मी निघते. हा, अहो काय झालं? एवढा का आनंद होतो चाललाय? अहो, आपली काळजीच मिटली. आत्ताच गोदा आली होती. ती म्हणत होती पोलिसांनी दरोडेखोरांना पकडलंय. हा, आता कसलीच धास्ती नाही. अरे वा. अहो, मी काय म्हणते, ते आतमध्ये पुरून ठेवलेलं धन एकदा पाहूया ना. काय तू तरी, ते धन काय पळून चाललंय का? बघू नंतर सावकाशीनं. नाही, आत्ताच. त्या दिवशी तुम्ही ते सगळं घेऊन आलात ना, तेव्हा डोळे भरून पाहताही नाही आलं. मला त्या नोटा मोजायच्या आहेत, दागिने पण घालून पाहायचे आहेत, आणि ती सगळी कागदपत्र पाहायची आहेत. चला, आत्ताच पाहूया. बर, तू काय माझं ऐकणाऱ्यातली आहे?
अहो हे असं कसं झालं? हे कसं झालंय त्याचाच तर शोध घ्यायचा आहे. मला एक सांग, खरं सांग, मग तो साधू कशाला आला होता? आता सांगतेस की? सांगते. तो आठवण करून द्यायला आला होता की तुम्ही स्वामींचं देणं लागता. हो ना. अगं ते साधू बाबांना मला सुद्धा दोनदा भेटून त्याची आठवण करून दिली होती, पण तुझ्या भीतीवर माझी त्याचा ऐकण्याची टाप झाली नाही. हे काय करून बसलो मी? अगं स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर, त्यांची फसवणूक केली मी. अगं स्वामींची अवकृपा झाली म्हणून असे धनाचे कोळसे झालेत. मग आता काय करायचं? ताबडतोब जाऊन स्वामींची माफी मागितली पाहिजे. स्वामीच आपल्याला आपलं धन परत मिळवू देऊ शकतात. स्वामी आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्याकडे येतो. काय नाही विनायका, आता कशाला आलायस? नाही जोडीनं. स्वामी, घात झाला. माझं सर्वस्व हिरावलं गेलं. तुझं सर्वस्व? माझा पैसा, अडखा, दागदागिने, सोनं नाणं, जमिनीची कागदपत्र सगळं जपून ठेवलं होतं. आणि थोड्या वेळाने मगाशी बघतो तर काय, त्याचा कोळसा झालेला. हे काय झालं, कसं झालं, काही कळत नाहीये. ऊपर वाले ने दिया था, उसने वापस ले लिया. स्वामी, माफ करा, माझं चुकलं. मी आपल्याला वचन दिलं होतं, विसरलो. हे शहाणपण आत्ता सुचतंय तुला? स्वामी, काही उपाय असेल तर. नाही म्हणजे या खेपेला मी हवं तर अर्धा हिस्सा तुम्हाला देतो, पण माझं सगळं मला परत मिळवून द्या. हो, आम्हाला हरवून टाकवतोस? आम्ही तुला वारंवार आठवण करून दिली होती. सांगितलं ना, आमच्याकडे काहीही उपाय नाही आता. जसं भजन तसं फळ. जा, चालायला निघून जा. स्वामी दया करा. अगं तुमच्या नशिबाचं तुम्ही खात होता ना, मग आता नशिबातली फळही भोगा. मी कशाला हवाय तुमच्यात उच्चापती करायला? जा, जा, निघून जा. तुम्ही देवाची भक्ती करता, त्याच्यावर श्रद्धा ठेवता. तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाकडे काही कबूल करता, काही करेन म्हणून नवस बोलता, आणि तुम्हाला फळ मिळालं. तुमची इच्छा पूर्ण झाली आणि तुमचा शब्द देण्याची वेळ आली की तो शब्द विसरून जाता, नवस विसरून जाता. म्हणून लक्षात ठेवा, देवाला केलेला नवस हा विसरण्यासाठी नसतो, तो पाळण्यासाठी असतो. येऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अहो ते काम बाजूला ठेवा आणि हा मस्त गरमागरम चहा घ्या. दे दे, चहाच हवा होता मला. तू ना अगदी मनातलं ओळखतेस. अरे गोळे, नमस्कार. बसा बसा बसा. चहा घेणार का? नको नको गोपाळ शेठ, तुम्हाला एक विनंती करायला आलो होतो. बोला की. तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं, तर ह्या महिन्याचा हप्ता मला द्यायला जमणार नाही. शेठ, तुम्हाला एक सांगू, माझी बायको लय आजारी आहे. हो, तिच्या औषध पाण्याचा खर्च भरपूर झाला आणि यावर्षीचं पीकही एकदम कमी आलं. मी लय अडचणीत आलोय, खूप नुकसान झालंय. एवढा महिना सांभाळून घ्या मला. हो गोळे, एवढं कनवळूपणे का बोलताय? माणूसच दुसऱ्या माणसाची अडचण समजून घेणार की नाही?
आणि प्रश्न एका महिन्याचा आहे ना, काही काळजी करू नका. द्या, सावकाश द्या. अहो, आता जर तुम्हाला आम्ही सांभाळून घेतलं नाही तर स्वामी आम्हाला माफ करणार नाही. लय उपकार झाले शेठ. बर, या आता. अहो कनवाळू शेठ, काय केलं ते? असाच जाऊ दिलात त्याला? आणि आता या महिन्याच्या हप्त्याचं काय? तुम्हाला सांगते, तुमचा हा चांगुलपणा एक दिवस नडणार आहे तुम्हाला. नाही, असं काही होणार नाही. स्वामी असं काहीही होऊ देणार नाही. गोपालजी, गोपालजी, आपण फार दयाळू आहात, अनाथांचे नाथ आहात, दिनदुबळ्यांचे वाले आहात. मलाही मदत करावं, मला एक छोटी मोठी नोकरी द्या. आधी आधी पाय सोड बघू माझे. अरे कोण तू? कुठून आलास? मी सदा, सातुर्ड्याचा. इथंच गाव आहे माझं. घरी मी आणि माझी आई असते. आई आजारी आहे माझी, आणि आणि मला उत्पन्नाचं दुसरं साधनही नाही. गोपालजी मला काम मिळेल ना? हो तर तुझ्यासाठी राखूनच ठेवले ना इथे काम. चलो बाहेर आधी. कोण कुठून माणूस येतो आणि नोकरी मागायला लागतो. गोपालजी, तुम्ही म्हणाल ते मी काम करेन. वाटलं हरकामे म्हणून राहील, पण माझी व्यवस्था करावं, मला पोटाला लावा. अरे सदा, पुरुषासारखा पुरुष ना रे तू, आणि रडतोस कशाला? बरं, राहा आमच्याकडे नोकर म्हणून. आधी ते सामान ते बाजूच्या खोलीत नेऊन ठेव. होय. अहो कशाला ठेवलात नोकर म्हणून? तेवढीच कामात मदत तुला. कशाला हवी आहे मला मदत? सगळं सांभाळायला मी एकटी समर्थ आहे. तुम्हाला सांगते, मला हा माणूस ठीक वाटत नाही. कशावरून? आणि हे बघ, आपण उगाचच कुणाबद्दल पूर्वग्रह करून घ्यायचा नाही. माझा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी, कोण तुम्ही? ब्रह्मचारी बुवा म्हणतात मला. मी मुंबईहून स्वामी सुतांच्या मठातून आलोय. आपल्याला भेटण्याची अति इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता एकच आज बाकी आहे. स्वामी, आपल्याला स्वतःच्या हातानं बनवलेलं अन्न खाऊ घालावं. स्वामी, मी बनवलेलं अन्न आपण ग्रहण कराल ना? तशी अनुमती द्याल? अनुमती आहे. एक पथ्य पाळावं लागेल. चोरांपासून सावध राहा. अहो अहो काय झालं? अहो तुम्ही तो कामावर ठेवलेला नोकर आहे ना, त्याला ताबडतोब काढून टाका. आता काय केलं त्यानं? अहो तो काम करण्यापेक्षा वेळ काढण्यात, कामचुकारपणा करण्यात, सांडलवण करण्यातच पटाईते. काही कामानिमित्त त्याला बाहेर पाठवलं की 2 तास ही स्वारी गायब. गाईचं दूध काढायला सांगितलं तर सगळं दूध सांडवलं. आडातून पाणी काढ म्हटलं तर पाण्यावरून पाय घसरल्याचं नाटक केलं आणि पाय दुखतो म्हणून बसून राहिला तसाच. अंगण साफ करायला सांगितलं तर सगळा कचरा तसाच. अगं हो 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 हो, नवीन आहे तो, रुळेल हळूहळू. आणि त्याला असं अचानक कसं काढणार आपण कामावरून? बरं दिसत नाही ते, आणि असल्या कामाची सवय नाही आहे त्याला. त्यामुळे थोड्याफार चुका ह्या व्हायच्याच. सांभाळून घे आता. आणि एवढंच नाही, मला त्याचं वागणं सुद्धा खूप खटकतंय. तुम्ही पाहिलं त्याची नजर कशी आहे? सारखी इकडे तिकडे भिरभिरते. मला असं वाटतं तो कसा काय आहे याची तुम्ही नीट पारख करायला हवी. बर, तू म्हणतेस आहेस तर होऊ दे तुझ्या मनासारखं. आपण ना असं करूया, त्याची एक छोटी परीक्षाच घेऊया.
आपला माणूस त्याच्या मागावर ठेवूया. थांब, मी बोलवतो त्याला. सदा, अरे सदा, आलो आलो. ये लवकर. हे घे पिशवी. हा, आणि हे काही पैसे. वाण्याकडे जा, त्यांना सांग गोपालजींकडून आलोय, ते देतील ते जिन्नस घेऊन ये. जाशील ना रे? होय मालक, जातो की. हा. बाबू जी. त्याच्या मागे जा, त्याच्यावर पाळत ठेव, आणि तो जे काही करतो ते येऊन मला सांग. बरं मालक. जा. झालं तुमच्या मनासारखं? या आता. अरे भात तयार झालाय, पोळ्याही झाल्या आहेत. हा, आता खीरही तयार होईल. आता वरणाला फोडणी दिली की जेवण तयार. बुवा, स्वामींना भोजन करून घालण्याची इच्छा नक्की पुरी होईल आता तुमची. हो. अरे पण आमटीत आणि भाजीत गूळ टाकायला हवा. अरे गूळ तर संपलाय. लखू. हा, लखू, अरे बाबा नेमका गूळ संपला. तू असं कर, बाजारात जा आणि गूळ घेऊन ये. आत्ता जातो बुवा. हो हो हो, जा जा आणि लवकर ये. आम्हाला इथे टाचकळत ठेवू नकोस. हा, नाही बुवा, तुम्ही काय काळजी करू नका, धावत जाताना पळत येतो. ये. हा. मालक. हा, सदा आलाच? होय. ये ये. आणलंस सगळं? हा, हे बघा, हे आपलं सगळं सामान, एक वस्तू आणल्यात बघा. हा, बरं बरं, छान छान छान. बरं असं कर, हा. आधी गुरांना चारा दे बघू. होय. हा, जा. अग, पाहिलंस का, सदा परत आला आणि सगळं सामान घेऊन आला. हा बाबू, बोल. मालक, सदानं वाण्याला पैसे दिले, सामान घेतलं आणि लगेच घरी परत आला. बरं बरं, तू आता तुझ्या कामावर जा. हा, बघितलंस, मी म्हटलं नव्हतं. सदा एक चांगला माणूस आहे. माझा काय आज सहसा चुकतच नाही. तू उठसूट सगळ्यांवर संशय घेतेस. अगं, जगात चांगली माणसं असतात, त्यांच्या भलेपणावर विश्वास ठेवावा आपण. किती हा भोळसटपणा. विश्वास ठेवावा, पण तो आंधळेपणानं नव्हे, डोळस राहून. एक दिवस हे वागणं अंगाशी आलं नाही म्हणजे मिळवलं. मला कसली ग चिंता. माझी आणि माझ्या व्यापाची सगळी काळजी स्वामी वाहतात. स्वामी माझं काही वाईट होऊच देणार नाही. सगळं काही आपल्यापाशीच असतं. स्वामी, मग ते आपल्याला सापडत का नाही? त्याचं असं आहे, धान्य कोठारात भरलेलं आहे आणि कोठाराला कुलप लावलेली आहेत. कुलपाची चावी आपल्यापाशी नाही. धान्य आपल्याला हवंय तर कुलपाची किल्ली आपल्यापाशी हवी. तशी कथा आहे आपली, कुलपाची चावी सापडायला हवी, नाहीतर याचं. स्वामी, ती किल्ली मिळवायची कशी आणि कोणती ती? सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा ही ती किल्ली. त्याच्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. लको गुळ खातो, आम्हाला देत नाही.
स्वामी काय झालं स्वामी? स्वामींना अचानक काय झालं आणि कसला गुळ? ब्रह्मचारी बुवांनी एका भक्ताला गुळ आणायला पाठवलं होतं. त्याला रस्त्यात गाठतो आणि त्याला विचारतो, स्वामी आलोच. नमस्कार बालाजी. नमस्कार यशवंतरावजी. मुकुंद भाई तुम्ही सुद्धा बसा बसा. बऱ्याच दिवसांनी आठवण झाली. अहो त्या निमित्ताने मोठ्या लोकांचे पाय तरी लागले आमच्या घराला. गोपालजी, अहो आजच काय, तुमची आठवण आम्हाला रोजच होते. अहो का नाही होणार आठवण? आमच्या पडत्या काळामध्ये आपणच तर आम्हाला मदत केलीत, त्यामुळे आज एवढे मोठे झालो आम्ही. आणि गोपालजी, तुमच्यापेक्षा लहानच आहे आम्ही. अहो तुम्ही आम्हाला मोठं का म्हणता? लाजवू नका. आणि हे तुमचे 2000 रुपये त्यावेळी तुम्ही आम्हाला दिले नसते तर असो, हे घ्या. तुमचे उपकार. अहो उपकाराची भाषा कसली करताय? तुमचं काम झालं ना हेच समाधान मला. आणि मित्रच मित्रांची मदत करणार ना, चला आनंद आहे. बरं चला येतो आम्ही. हो, आम्ही या. बरीच खोळंबलेली आहेत. या. नमस्कार. नमस्कार. सदा, तू इथे काय करतोय? काय नाही, मी ते हे जा पाहू, गोठ्यात जाऊन गाई म्हशींना चारा घाल. मगापासून हंबरतायत त्या. आणि काय रे, लक्ष कुठे असतं तुझं? गाय म्हशी हंबरतात. अरे लखू, तू इथे गुळ खातोस? स्वामी तिकडे तुझ्या नावाने ओरडतात गुळ खातोय म्हणून. काय? स्वामी माझ्या नावाने ओरडतात? अरे पण त्यांना कसं कळलं मी गुळ खातो ते? बापरे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. चल बरं, मी स्वामीजींच्या हातात माफी मागतो. चल. स्वामी, मला माफ करा, चुकलं माझं. अहो ताजा ताजा गोळ पाहून मला राहवलं नाही म्हणून टाकला थोडं तोंडात. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा स्वामी. अरे किती रे हा खादाडपणा? हं? त्याला काही मर्यादा? आणि लख्या, तुला ही सवयच आहे. तुला काय वाटतं, तू एखादी गोष्ट केलीस म्हणजे इतरांना कळणार नाही? भगवंतापासून काहीही लपून राहत नसतं. आणि काय रे, तुला एखादी गोष्ट खावीशी वाटली तर ती मागून खावी, चोरून खाणं बरं नाही. चोरी करणं हे पाप आहे, कळलं? खरंय स्वामी, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आता कळलं ना? चोरी करणं हे पाप आहे. आता कानाला खडा लाव. होय स्वामी, आपण सद्गुरू आहात. आपण माझी वाईट सवय घालवली. यापुढे मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी चोरून खाणार नाही. अगं ये, लवकर ये, बघू लगेचच ये. अहो, काय झालं? कशासाठी आरडाओरडा करताय? अगं सावकारांनी मला 2000 रुपये दिले होते, ते मी इथेच ठेवले होते. आता इथे कुठेच नाहीयेत. तू उचलून ठेवलेस का? अरे देवा, नाही हो, मी नाही हात लावला. मला वाटतं हे सदाचंच काम असणार. हं? मी म्हणत नव्हते तुम्हाला? बोलवा आधी त्या सदाला. सदा, ए सदा, तू माझ्या हाकेला सादच देत नाहीये. हाकेला ओ द्यायला तो घरात तर असला पाहिजे ना? घरातून नाहीसा झाला? चा अर्थ सदाने चोरी केली.
आयुष्यात पहिल्यांदा असं घडलंय. कुणीतरी माझा विश्वासघात केलाय. ज्या सदावर दया दाखवून मी त्याला इथे ठेवून घेतलं त्यानेच पाठीत खंजीर खुपसला. बघितलं, चूक केलीत, निस्तर आता. चूक? अहो, एका अनोळखी माणसावर तुम्ही विश्वास ठेवलात, ही तुमची चूक. तरी मी तुम्हाला सारखं सांगत होते की सदा हा मला चांगला माणूस वाटत नाही, पण तुमच्यावर चांगुलपणाचं भूत बसलं होतं ना. बघा आता काय परिणाम झाला. तो थोडे थोडके नाहीत, चांगले 2000 रुपये घेऊन गेलाय तो. अगं पण आपण त्याची परीक्षा घेतली होती ना एकदा. त्यात तो मला सच्चा आणि प्रामाणिक वाटला. हो, सुरुवातीला तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने चांगुलपणाचं नाटक केलं, कारण त्याला मोठा डल्ला मारायचा होता. हे 2000 रुपये पळवायचे होते म्हणून त्याने 100 रुपयाचा प्रामाणिकपणा दाखवला. आता आलं तुमच्या लक्षात. असू दे, पैशाची फिकीर नाहीये मला. स्वामींच्या कृपेने गडगंज पैसा आहे माझ्याकडे. मला वाईट वाटतं ते त्याने केलेल्या विश्वासघाताचं. जाब विचारायचा आहे त्याला. त्यासाठी मला त्याला शोधायचंय. अरे हो, त्यांनी पत्ता सांगितला होता ना, तिथेच जाऊन चौकशी करतो. अहो, पुन्हा तुम्ही तीच चूक करताय. चोराने सांगितलेला पत्ता तो खरा थोडाच असणार आहे. अगं पण तिकडे जाऊन बघायला काय हरकत आहे? काहीतरी माहिती मिळेलच ना. मला लगेच शोध घ्यायचा आहे त्याचा. त्याने लांबचा पल्ला गाठण्यापूर्वीच त्याला गाठायला हवं. हो, स्वामी, स्वामी माझ्या कामात मला यश द्या. त्या सदाला ना चांगली अद्दल घडवायची. माझे पैसे मला परत मिळवायचे. अहो, बैल गेला आणि झोपा केला. आता स्वामी स्वामी करतोय. गेलेले पैसे परत मिळवून द्या म्हणून सांगतोय. अरे तुला तुझ्या बायको करवी कितीतरी वेळा सावध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ऐकलं नाहीस. आता जा, शोध जा, बघ सापडतोय का. हा सदा कुठे गेलाय शोधायला हवा.